अमरावती शहर औद्योगिकदृष्ट्या एका नवीन वळणावर पोहोचले आहे। उद्योग व्यवसायांचा विकास व्हावा म्हणून पंचतारांकित MIDC जिल्ह्यात सुरू झाली आहे। कोणत्याही जिल्ह्याची प्रगती तेथील उद्योगधंद्यावर अवलंबून असते। उद्योगधंद्यांना नवीन रूपाने चालना देण्यासाठी अमरावती MIDC असोसिएशनकडून पुढाकार घेण्यात येत आहे। केंद्र व राज्य सरकारची क्लस्टर योजना अमरावतीच्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी MIDC असोसिएशनचे अध्यक्ष श्री किरण पातुरकर यांनी पुढाकार घेऊन IT क्लस्टर संदर्भात अमरावती शहरातील सर्व IT व्यावसायिकांना एकत्र करून IT क्लस्टरबद्दलची माहिती दिली। क्लस्टरमुळे छोट्या व्यावसायिकांना मोठे होण्याची संधी मिळते। क्लस्टर योजना केंद्र व राज्य सरकारद्वारे राबवण्यात येते। यामध्ये कमीत कमी 10 व्यावसायिक एकत्रित येणे आवश्यक आहे। व्यवसायाच्या मागणीनुसार क्लस्टरमधील इन्व्हेस्टमेंट ठरलेली असते। मशीन व रॉ मटेरियलसाठी 90% सबसिडी देण्यात येते, तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सबसिडी 80% देण्यात येते। सध्याच्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून जवळपास 25 कोटी रुपये व राज्य सरकारकडून 15 कोटी रुपये क्लस्टरसाठी दिले जातात। पूर्वीपेक्षा ही रक्कम सरकारद्वारे वाढवून देण्यात आली आहे। क्लस्टरची ही इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट कॉस्टवर अवलंबून असते। कमीत कमी रकमेपासून ते 25 कोटीपर्यंतची क्लस्टर उभारण्यात येऊ शकतात। अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या दर्यापूर येथील लेदर क्लस्टर तयार झाले आहे व अचलपूर येथील फर्निचर क्लस्टर व शिंगणापूर येथील मधमाशी क्लस्टर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। अशातच अमरावती MIDC असोसिएशनने पुढाकार घेऊन अमरावतीमध्ये अगरबत्ती क्लस्टर, IT क्लस्टर, गारमेंट व फूड क्लस्टरवर काम करायला सुरुवात केली आहे। त्या संदर्भातील वेगवेगळ्या सभा अमरावती असोसिएशनच्या ऑफिसमध्ये घेण्यात आल्या। नुकतीच अमरावती असोसिएशनच्या ऑफिसमध्ये IT व्यावसायिकांची सभा पार पडली आहे। अमरावती शहरामध्ये एकूण 43 ITचे व्यावसायिक असल्याची माहिती मिळाली। या सभेला जवळपास त्यापैकी 15 व्यावसायिक हजर होते। या सभेला DICचे अधिकारी नेत्रदीप चौधरी व IT व्यावसायिक प्रतिनिधी दीपक पोहेकर व MIDC असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर उपस्थित होते। यावेळी ITच्या सर्व व्यावसायिकांना क्लस्टर संदर्भातील माहिती पुरवण्यात आली। श्री पातुरकर व श्री चौधरी यांनी व्यावसायिकांशी खुला संवाद साधला। क्लस्टरच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना मोठे होण्यासाठी संधी प्राप्त होते। मास प्रोडक्शन, विदेशी व्यापाराच्या संधी, क्वालिटी मेंटेनन्स, नवीन टेक्नॉलॉजी, सरकारी टेंडरमध्ये प्राथमिकता अशा प्रकारच्या संधी क्लस्टरच्या माध्यमातून उद्योजकांना मिळू शकतात। छोट्या छोट्या उद्योजकांनी एकत्र येऊन आपला व्यवसाय मोठा करण्याचे खुले व मोठे व्यासपीठ क्लस्टरच्या माध्यमातून उपलब्ध होते। उद्योजकांना देखील यामध्ये 10% व 20% गुंतवणूक करावी लागते। व्यावसायिकांना यासाठी स्वतः जमीन घ्यावी लागते। इमारत बांधणी व मशिनरी इत्यादीसाठी सरकार निधी उपलब्ध करून देते। क्लस्टरची सुरुवात करण्यासाठी कमीत कमी 10 उद्योजकांनी एकत्र येऊन कंपनी रजिस्टर करावी लागते। या कंपनीला SPV म्हणजेच स्पेशल पर्पज व्हेकल असे म्हटले जाते। DICचे GM यामध्ये कोऑर्डिनेटर असतात। GM हे प्रत्येक सभेला हजर असतात। दर 3 महिन्यातून या कंपनीची एक सभा घेणे आवश्यक असते। नो प्रॉफिट नो लॉसवर हे कामकाज चालते। क्लस्टरचे सगळे अधिकार राज्य सरकार व केंद्र सरकारकडे राखीव असतात। अधिकार राखीव असले तरी देखील औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती करणारा क्लस्टर हा घटक आहे। आज संपूर्ण भारतामध्ये क्लस्टरच्या माध्यमातून छोटे व्यावसायिक मोठे बनवून आपली प्रगती साधत आहेत। त्याच धर्तीवर अमरावती शहराचा देखील औद्योगिक विकास होण्यासाठी MIDC मध्ये क्लस्टर योजना येणे आवश्यक आहे। याचे महत्त्व MIDC असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी सांगितले। एक IT क्षेत्राशी संबंधित जवळपास 40च्या वर कंपन्या आहेत आणि मध्यंतरी मी अमरावतीला IT पार्क झाला पाहिजे म्हणून मुवमेंट हातात घेतली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। ज्या IT क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आहेत ते ज्या इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, IT कॉलेज किंवा सायन्स कॉलेजमध्ये IT सेक्टरशी रिलेटेड जे कोर्सेस आहे त्याच्या प्रिन्सिपल, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पण प्रचंड रिस्पॉन्स दिला आणि त्या रिस्पॉन्समध्ये काम करत असताना अमरावतीत IT पार्क व्हावा म्हणून या निमित्ताने IT क्षेत्राशी जे जुळलेले युवक आहेत, काम करणारे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्या डोक्यात होतं की बाबा क्लस्टर नावाची जी संकल्पना आहे ती काय आहे, आमच्या IT क्षेत्रामध्ये क्लस्टर होऊ शकतं का? जर क्लस्टर होत असेल तर आम्हाला करण्याची इच्छा आहे। तर त्या निमित्ताने दीपक पोहेकर आणि आतिफ सर दोघंजण आले होते। त्याच्यानंतर आज ती मीटिंग इथे झाली। जवळजवळ 15-20 या IT क्षेत्राशी निगडीत उद्योजक होते आणि टेक्निकल सल्लागार म्हणून नेत्रदीप सरांना मी बोलावलं होतं। माझ्या उजव्या बाजूला पोहेकर सर जे प्रवर्तक आहे या IT क्लस्टरचे आणि टेक्निकल ॲडवायझर म्हणून आम्ही टेक्निकल ॲडवायझर म्हणून नेत्रदीप चौधरी सरांना बोलावलं आहे आणि मी याचं सगळ्याचं मार्गदर्शन करतो आहे। अमरावतीच्या औद्योगिक विकासासाठी विविध क्लस्टरची गरज आहे। त्याच्यात अगरबत्ती क्लस्टरमध्ये आम्ही समोर गेलेलो आहे, त्याच्यामध्ये फूड क्लस्टर आम्ही बनवतो आहे, गारमेंट क्लस्टरमध्ये आम्ही काम करतो आहे। तसंच आता IT सेक्टरचं क्लस्टर याच्यात या पहिल्या मीटिंगमध्ये इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं क्लस्टर जर का कोणतं तयार होईल
तर ते IT क्लस्टर तयार होईल. अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा झाली आणि येणाऱ्या 15 दिवसानंतर पुन्हा एक दुसरी बैठक होईल आणि या दुसऱ्या बैठकीच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही समोर जाऊ. सरकारने इतक्या ज्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्याचा उपयोग मुंबई पुण्याकडचे उद्योजक घेतात, पण आपल्या विदर्भामध्ये अमरावतीमध्ये या फॅसिलिटीचा उपयोग कमी घेतला जातो. तो घ्यावा या इच्छेनी आणि आवश्यकतेने हे सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे MIDC इंडस्ट्रियल असोसिएशनचे धन्यवाद मानले पाहिजे की त्यांनी आम्ही आजकाल नुसते प्रश्न सोडवण्याची कामं करत नाही, तर अमरावतीच्या विकासाचे डेव्हलपमेंटचेही कामं करतो. स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाच्या मार्फत आम्ही उद्योजकसुद्धा उभे करतो आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अमरावती IT क्लस्टर. त्यासाठी आजची ही बैठक आणि या बैठकीचा सुंदर असा रिस्पॉन्स. आता मुद्दा असा तयार होतो की पार्क म्हणजे काय आणि क्लस्टर म्हणजे काय. पार्क हा सरकार बनवून देतं, तिथे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल आपली जागा घेतात, फ्लॅट घेतात आणि आपला स्वतःचा उद्योग थाटतात, तो झाला पार्क. क्लस्टरमध्ये 10 किंवा 10पेक्षा जास्त उद्योजक एकत्र येतात, छोटे असतात, त्यांना मोठं बनायचं असते, पण त्यासाठी लागणाऱ्या ज्या विविध फॅसिलिटीज आहेत, विविध मशिनरीज आहेत, विविध प्रकारचे त्यांना सल्लागार लागतात, फॉरेन टूर्स असतात, या सगळ्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट ते करू शकत नाही. या क्लस्टरच्या माध्यमातून हे सगळे एक कंपनी स्पेशल पर्पज व्हेकल स्थापन केले जाते. त्याच्यात 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त उद्योजक एकत्रित स्थापन करतात आणि मग त्या कंपनीच्या अंतर्गत ह्या सगळ्या मशिनरी वगैरे येतात. सरकार 25 कोटी रुपयापर्यंत सबसिडी याच्यात देते. 10 कोटी मशिनरी आणि या सगळ्या अन्य कामासाठी असतात, 15 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असतात. त्याच्यामध्ये मशिनरी आणि रॉ मटेरियल किंवा या कामासाठी 10% त्या उद्योजकाला स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 20% आहे. बाकी सरकार अनुदान देते. त्यामुळे अतिशय सुंदर असा हा क्लस्टरचा कन्सेप्ट आहे. जर अमरावतीमध्ये एक क्लस्टर सक्सेसफुल झाला ITचं, तर ITच्या क्षेत्रामध्ये अमरावती खूप मोठी होईल अशी मला अपेक्षा आहे. क्लस्टरमध्ये आज 15 लोक आले होते, पण इथे 41 आहे आणि संपूर्ण पश्चिम विदर्भात हे संख्या 100च्या वर आहे. मी या आपल्या अमरावती मंडलच्या माध्यमातून सर्व उद्योजकांना ही विनंती करतो की ज्यांना स्टार्टअपही करायचं आहे किंवा जे आज मीटिंगला हजर नव्हते त्यांनीसुद्धा पुढच्या मीटिंगला यावं, जेणेकरून हा क्लस्टर सक्सेस होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल आणि सहकार्य घेण्याची आमची सर्वांची तयारी आहे. आपण जरूर या सर्वांनी ते यावं असं आवाहन, अशी विनंती मी MIDC असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला करतो. अमरावती MIDCमध्ये सध्या 4 क्लस्टर आणण्याची तरतूद सुरू आहे. त्याकरता असोसिएशनच्या माध्यमातून पुढाकार घेऊन वेगवेगळ्या सभा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहे. असे क्लस्टर जर अमरावती MIDCमध्ये सुरू झाले तर नक्कीच अमरावतीच्या लहान उद्योजकांना मोठे होण्याची संधी प्राप्त होईल अशी खात्री त्यांनी दिलेली आहे व लवकरात लवकर हे क्लस्टर मार्गी लावून त्याची सुरुवात अमरावती MIDCमध्ये सुरू होईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. मी दीपक पोहेकर. अमरावतीमध्ये आम्ही जवळपास गेल्या 20 वर्षापासून IT या क्षेत्रामध्ये काम करतो. अमरावतीमध्ये सगळ्यात मला असं तरी असं वाटतं की आमची सर्वात जुनी अशी एक कंपनी असेल की ज्यावेळेस अशा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या वगैरे अशा फॅसिलिटीज नसतानाही आणि तितकं मार्केट एक्सपोजर नसतानाही आम्ही ती जवळपास 1999मध्ये सुरू केली. जेव्हा आम्ही सुरू केली त्यावेळेस आमच्यासाठी एक डोमेन होता, तो म्हणजे एज्युकेशन डोमेन होता. त्या एज्युकेशन डोमेनमध्ये आम्ही आमचं काम सुरू केलं आणि तेव्हापासून तर आजतागायतचा जो आम्ही प्रवास या ठिकाणी बघतो आहे, तर याच्यामध्ये ज्या पद्धतीने ITमध्ये ग्रोथ झाली, IT या क्षेत्रामध्ये जेवढ्या ज्या काही मेट्रोज आहेत, या मेट्रोजमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे पार्क्स त्या ठिकाणी झालेत, काही क्लस्टरच्या माध्यमातून डेव्हलपमेंट झाली असेल, तर अशाच प्रकारचा पार्क अमरावतीमध्ये झाला पाहिजे आणि त्या पार्कमध्ये आम्हाला ज्या पद्धतीच्या फॅसिलिटीज पाहिजे त्या पद्धतीच्या फॅसिलिटीज त्या पार्कमध्ये अवेलेबल असतात, त्या आम्हाला मिळाल्या पाहिजे. याच्यासाठी मध्ये आम्ही एक मूव्हमेंट या ठिकाणी सुरू केली. अमरावतीचा जर का विचार करता तर अमरावतीमध्ये जवळपास एक 30 ते 40 IT कंपनीज आता या गेल्या 20 वर्षाच्या पिरियडमध्ये मी उभ्या होताना मी बघतो आहे. त्यांचा एक चांगला टर्नओव्हरसुद्धा आता जवळपास झालेला आहे. जवळपास 100 करोडच्या जवळपास ते कॉन्ट्रीब्यूट करतात अमरावतीच्या या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये. विदर्भाचा विकास, पश्चिम विदर्भाचा जर विचार केला 5 जिल्ह्याचा, तर जवळपास 300-400 कोटीच्या जवळपास हा टर्नओव्हर असू शकतो. आज माझ्याजवळ जरी तो ऑफिशियल रेकॉर्ड नसेल, पण आम्ही जे काय आमचं सगळं असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही जे काही रेकॉर्ड्स केलेत त्याच्यामध्ये तो तेवढा टर्नओव्हर असू शकतो. याच्यामध्ये आतापर्यंतचं जे काय एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे हे जवळपास 500च्या वर असेल असा एक अंदाज आहे.
पण जवळपास एक तो कॅल्क्युलेट केला तर तो 500च्या वर जातो. आज अमरावती पश्चिम विदर्भ जर विचार करता तर या ठिकाणी एक युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये च्या अंतर्गत 5 जिल्हे येतात आणि त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू जे काय पोटेन्शियल बाहेर या ठिकाणी दरवर्षी निघतं ते जवळपास 25,000च्या वर आहे. आणि हे जे बी असतील म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमधून असेल, MCA, त्याच्यानंतर BCA, अशा या टेक्नॉलॉजी किंवा प्रोफेशनल कोर्सेसमधून जे पोटेन्शियल येतं ते जवळपास 25,000च्या वर आहे. तर मग आपल्या इथून जे काय सगळं पोटेन्शियल तयार होत आहे हे सगळं मायग्रेट होते आहे पूर्ण पुण्या आणि मुंबईला. इवन काही आता जवळपास नागपूरला जी काय डेव्हलपमेंट झाली आहे त्या ठिकाणी पण सुद्धा मायग्रेट त्या ठिकाणी होते आहे. आम्ही असा विचार केला की जर का समजा अमरावतीला IT पार्क या ठिकाणी जर का स्थापन झाला तर IT पार्कच्या माध्यमातून जवळपास दरवर्षी किमान 5,000 एम्प्लॉयमेंट जनरेशन या ठिकाणी होऊ शकेल. आणि कारण आता हा ITचा बिझनेस असा आहे की याला काही कोणतं बॅरियर्स नाही आहे किंवा लिमिटेशन नाही आहे. इथे बसून आपण ओव्हरसीजचे प्रोजेक्टसुद्धा या ठिकाणी बसून करू शकतो. आत्ताही सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा काही कंपनीज आहेत की ज्या बाहेरचे सगळे प्रोजेक्ट्स, बाहेरच्या विदेशातले प्रोजेक्ट्स या ठिकाणी ते करतात आहे. तर जर IT पार्क झाला तर ह्या फॅसिलिटीज या ठिकाणी अवेलेबल होईल आणि उद्योजकतेला या ठिकाणी एक चांगलं वातावरण तयार होईल. तर बरेचसे छोटे छोटे जे उद्योजक आहेत ते सुद्धा समोर येतील आणि ते सुद्धा आपले उद्योग या ठिकाणी स्थापन करू शकतील. तर या माध्यमातून मग असा एक मध्ये आम्ही अमरावती MIDC असोसिएशनचे अध्यक्ष जे आहेत किरण भाऊ पातुरकर यांच्याशी ज्यावेळेस आम्ही ह्या विषयावर चर्चा केली तेव्हा त्यांनी एक क्लस्टर असा एक विषय आम्हाला सांगितला की ITSची एक पॉलिसी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, ज्याच्यामध्ये तुम्ही क्लस्टर पहिले एक स्थापन करून त्याच्या माध्यमातून सुद्धा हा बिझनेस तुम्ही तुमचे बिझनेसेस जे आहेत ते प्रोटेक्ट करू शकता आणि ते चांगले मोठ्या प्रमाणावर त्याला स्केल करू शकतात. तर आमची जी अडचण होती ती स्केल करण्याचीच आहे. आम्हाला जो सगळ्यात मोठी अडचण जी जात होती ती स्केल करण्याचीच होती. तर त्याच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी एक आपले DICचे अधिकारी जे आहेत नेत्रदीप सर आणि MIDCचे अध्यक्ष जे आहेत किरण भाऊ पातुरकर यांच्या समवेत जवळपास अमरावती IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास 15 ते 20 कंपनीजचे प्रतिनिधी या ठिकाणी आलो. त्याच्यात एक चांगली चर्चा झाली. याच्यातून एक असं आम्हाला एक आशा दिसली की आपण IT पार्कच्या पहिले IT क्लस्टरला जरी आपण फोकस केलं तरी आपला बिझनेस चांगला स्केल होऊ शकतो आणि किमान ॲटलिस्ट पश्चिम विदर्भातला जवळपास जे काय दरवर्षीचं 25,000चं जे काय मायग्रेशन आहे या ठिकाणी होतं त्याच्यामध्ये आपण त्या लोकांना या ठिकाणी आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. जवळपास 1,000 ते 1,500चा रोजगार आपण दरवर्षी क्लस्टरच्या माध्यमातून करू शकतो. माझं बाकी सगळ्या कंपन्यांनासुद्धा असं आव्हान राहील की जे IT क्षेत्रामध्ये काम करतात आणि जर फास्ट आपल्याला जर का आता स्केल करायचं असेल तर सरकारने ज्या आता फॅसिलिटीज दिल्या आहेत त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. IT पार्क आता प्रायव्हेट IT पार्कसुद्धा आलेले आहे, इनोव्हेशन इन्क्युबेशनचे सेंटरसुद्धा आलेले आहेत, त्याच्यानंतर व्हेंचर कॅपिटलिस्टसुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल झालेले आहेत. पण ते नॉलेज आपण अमरावतीमध्ये बसलं असल्यामुळं आणि आपल्याकडे अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपल्याला ते आपल्यापर्यंत पोचत नाही, ते एक्सपर्ट्स आपल्यापर्यंत येत नाहीत. इनोव्हेशन इन्क्युबेशनचे बरेचसे सेंटर्स आता आपल्या या भागामध्ये उभे झालेले आहेत. म्हणजे इव्हन अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा इनोव्हेशन इन्क्युबेशनचं सेंटर आहे, त्याच्यानंतर नागपूरला पण आहे, त्याच्यानंतर काही प्रायव्हेट्स आहेत. तर काही याच्या माध्यमातून एक सगळ्यात चांगलं एन्व्हायरमेंट जर का सगळं तयार झालं तर त्याच्या माध्यमातून रोजगार चांगला वाढेल, त्याच्यानंतर उद्योजकतेला एक चांगला ताकद मिळेल, बळ मिळेल आणि मोठे मोठे बिझनेस मोठे स्केल करण्यामध्ये पण सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी वाढेल. तर या निमित्ताने मी सर्वांचे धन्यवाद करतो. थँक्यू.